चार्ली तुम्ही पाहिलाय का? जर नसेल तर आजच बघा. कारण हा मूव्ही मल्याळम मास्टरपीस आहे, जो की तुम्हाला हसायला लावेल, रडायला भाग पाडेल आणि प्रेरित करेल. तर नमस्कार मित्रांनो, मी ए आणि आज आपण पाहणार आहोत चार्ली या मूव्हीबद्दल. हा दुलकर सलमान आणि पार्वती स्टारर 2015चा सुपरहिट मल्याळम मूव्ही आहे. डायरेक्टर मार्टिनने बनवलेल्या या मूव्हीने त्यावेळी 100 कोटीची कमाई करून तो ब्लॉकबस्टर ठरला. ही स्टोरी आहे टेसाची म्हणजे पार्वतीची, जी की आयर्लिश आर्टिस्ट केरळमध्ये येते आणि चार्लीला म्हणजे दुलकर सलमान या फ्री स्पिरिट गँगस्टरला भेटते. पण हे प्रेम आहे का की एका अनोख्या जीवनाचा प्रवास? स्पॉइलर बी सांगतो, ही केवळ कॉन्ट्रोवर्सी नाही, हा एक स्वतःला शोधण्याचा प्रेरणादायी प्रवास आहे. तर टेसा केरळला येते. तिचं आयुष्य खूप बोरिंग असतं, तिला एकटेपणा जाणवत असतो. एका पार्टीत ती चार्लीला बघते. हा म्हणजे प्युअर फ्रीबर्ड, टॅटूज, पार्टीज, बाईक्स, पण गँगस्टर लाईफमध्ये अडकलेला. त्यांची पहिली भेट जबरदस्त होते. तो तिला लाईफ इज अ जर्नी नॉट ए डेस्टिनेशन असं म्हणतो आणि गायब होतो. टेसाला चार्लीची स्टोरी जाणून घ्यायची असते, म्हणून ती त्याच्या शोधत असते. पण चार्ली फरार असतो. ती त्याला शोधायला भटकते. ती त्याचे फोटो, त्याचे फ्रेंड्स आणि जुन्या लोकांना भेटते. त्यामधून चार्लीचे बालपण, त्याचं फ्रीडमविषयीचं क्रेज आणि त्याची गँगस्टर लाईफ सगळं उलगडत जाते. चार्ली काही परफेक्ट हिरो नसतो, की तो श्रीमंत नसतो, की त्यात कोणती सुपर पॉवरही नसते, पण तरी तो खास का असतो? तर तो कोणताही फायदा न बघता लोकांची मदत करत असतो. तो समाजाच्या चौकटी बाहेर जाऊन आयुष्य जगत असतो. तो लोकांना सायलेंटली इन्स्पायर करत असतो. चार्ली आपल्याला शिकवतो की गुडनेस दाखवायला कोणत्याही स्पॉटलाईटची गरज नसते. ॲक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर दुलकर सलमानने ह्यात खरी डिफायनिंग परफॉर्मन्स दिलाय. त्याची स्माईल, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे सायलेन्स सगळंच बोलतं. पार्वती ह्या स्ट्रॉंग, नॅचरल आणि रिलेटेबल वाटते. ती विक्टीम नाहीये, ती क्युरियस, धाडसी आणि इंडिपेंडंट आहे. ह्यातलं प्रत्येक कॅरेक्टर छोटं असलं तरी इम्पॅक्टफुल आहे. ह्यात बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे प्युअर मॅजिक आहे. प्रत्येक सीनला इमोशन देणारा स्कोर आहे. सिनेमॅटोग्राफी तर पोस्टकार्डची वाईब देते. हा मूव्ही पाहताना असं वाटतं की मी स्वतःच त्या प्रवासात आहे की काय. हा मूव्ही पाहताना चार्ली आपल्याला वेगळा वाटतो, कारण ह्या ड्रामा नाही, ह्या शांतता आहे. हा लाऊड नाही, हा सोलफुल आहे. ह्यात स्टोरीपेक्षा एक्सपिरियन्स जादा आहे. हा मूव्ही पाहिल्यावर तुम्ही शांत होता आणि स्वतःलाच विचारता की आपण स्वतःच्या मनासारखं जगतो का? जर तुम्हाला ट्रॅव्हल वाईब्स आवडत असतील, तुम्ही आयुष्यात लॉस्ट फील करत असाल, तुम्हाला सोलफुल आणि मिनिंगफुल सिनेमा आवडत असेल, तर हा मूव्ही तुम्ही नक्की बघा. हा मूव्ही ॲक्शन लव्हरसाठी नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही चार्लीसारखं आयुष्य जगू शकता का? आणि अशा सोपू रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कदाचित पुढचा रिव्ह्यू तुमचं आयुष्य बदलू शकतो.